पुणे शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे। शहरात महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाद आणि कोयते हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। 2 दिवसांपूर्वी पुण्याच्या वाघोलीमध्ये एका महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले। यामध्ये एक वार इतका भयंकर होता की या तरुणाच्या डोक्यात कोयता अडकला आणि त्याच अवस्थेत तो रुग्णालयात पोहोचला। सुदैवाने डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचे प्राण वाचवले। पुण्यातील वाघोली परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली होती। चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका तरुणावर अचानक कोयत्याने हल्ला करण्यात आला। हल्ला इतका भीषण होता की आरोपीने मारलेला कोयता थेट तरुणाच्या डोक्यातच अडकून राहिला। या रक्तरंजित हल्ल्याचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। समोर आलेल्या माहितीनुसार वाघोलीमध्ये कॉलेज तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याचा हा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। शिवी दिल्याच्या कारणावरून महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाद झाला आणि तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला। या कोयता हल्ल्यात नागेश सुनील जगताप हा गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी मंगेश सांगळे, पवन राठोड या दोघांना अटक करण्यात आली आहे। ही घटना वाघोलीतील रायसोनी कॉलेज गेट समोरील अखंड अमृततुल्य हॉटेल येथे 12 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता घडली। हल्ला झालेला तरुण नागेश जगताप हा आपल्या मित्रासह हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबला होता। यावेळी त्या ठिकाणी आरोपी मंगेश सांगळे आणि पवन राठोड हे दोघे आले। तू मला शिवी का दिलीस असं म्हणत आरोपींनी नागेश सोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि नंतर थेट हल्ला केला। या वादातूनच आरोपींनी तरुणावर कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांनी नागेशवर कोयत्याने वार केले। यापैकी एक वार इतका जोरदार होता की कोयता थेट या तरुणाच्या डोक्यात अडकला। त्याच अवस्थेत इतर मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून कोयता काढून तरुणाचे प्राण वाचवले। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात मात्र एकच गोंधळ उडाला। स्थानिकांनी तातडीने जखमी तरुणांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये आरोपी तरुणावर कोयत्याने हल्ला करताना स्पष्ट दिसतायत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे आरोपींचा कसून तपास सुरू केला आहे। त्यानंतर मुख्य आरोपी मंगेश सांगळे याला पोलिसांनी अटक केली। त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमकं कारण आणि त्याचे मित्र कोण होते याचा तपास पोलीस करत आहेत। या प्रकरणातील उर्वरित 2 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे वाघोली परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।